पक्षापक्षामध्ये वाटून घेतलं सगळ्यांना. पण हे पक्ष नसले तरी भारत देश चालणार नाहीये का हो? चालणार आहे. आपल्याला हेच समजना, आपल्याला आपले अधिकारच समजणार. याच्यामधले सगळे याच्या बसलेल्यांमध्ये शेती किती जण करतात? हात वर तक करता का? अरे लाजू नका, हात वर करायला तरी लाजू नका. काही देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही होणार तुमच्यावर. म्हणजे जवळजवळ 70% लोक शेती करतात इथं बसलेली. मला सांगा, शेती परवडते का हो? नाही की हो? का नाही परवडत? तुम्ही मेहनत करताय, तुम्ही माल काढताय, तुम्ही पिकं तयार करताय, अगदी सोन्यासारखं उत्पन्न घेताय, पण त्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकारच तुम्हाला दिलेला नाहीये. मग कधी मतदान करताना विचार केला का? उपसभापती महोदय, कधी तुम्हाला प्रश्न विचारला का शेतकऱ्याने आम्हाला भाव देणार आहे का? कधीच नाही. मतदान देताना कोणीच विचारणार नाही का? कारण की आपण त्यावेळेस हुरळून गेलेला असतो निवडणुकीच्या धुरळ्यामध्ये, आणि त्या धुरळ्यामध्ये आपल्या अख्ख्या जिंदगीचा धुरळा झाला तरी पण आपण शांतच आहोत. आणि हीच वस्तुस्थिती आहे. माझं बोलणं कोणालाही रुचणार नाहीये, कारण की मी सरळ माणूस आहे. 2019 पासून मी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावरती जाऊन रोज आबदतोय, रोज झटतोय. तुम्ही जे व्हिडिओ बघता का, माईच्यानं सांगतो, माझ्या आईबापाची शपथ घेऊन सांगतो, श्रीकृष्णाची शपथ घेऊन सांगतो, आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला फसवलं नाही. आणि जे व्हिडिओ मध्ये दाखवलंय ते स्क्रॅच पासून एकही शब्द त्यांना सांगितला नव्हता की हे बोलायचंय, तरी पण त्यांच्या समोर तेच उत्पन्न काढून दिलंय. सन्माननीय विठ्ठल कांगणे सरांचं आगमन होतंय. थोड्याशा टाळ्या वाजवू शकता तुम्ही. केलाय कधी विचार? शेतकरी लखपती झालं होतो म्हणलं की बऱ्याच जणांच्या पोटात दुखतं का? शेतकरी सगळ्यात मोठा मतदार आहे राज्यकर्त्यांचा, राजकारण्यांचा, त्या प्रत्येक राजकारण्याचा. मतदान कोण करतो यांना? तुम्ही लोकच तर करतात ना. मग तुम्ही जर श्रीमंत झाला, तुम्ही जर पैसे कमवले, तुम्ही जर मोठे झाला, तर मतदान कोण करणार? करेल कोणी? मग तुम्ही विचार करणार, तुमच्या लेकरांना शिकू दिलं जात नाही, प्रत्येक ती जिल्हा परिषद शाळा बंद केली जाते का? कारण की तुम्ही जर शिकलात, तुम्ही जर मोठे झालात, तर फक्त अडचण ही येणार आहे की मतदान विचार करून केलं जाणार आणि त्याच्यामध्ये नुकसान त्या प्रत्येक राज्यकर्त्याचं आहे, राजकारण्याचं आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, तो काँग्रेस